महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची या ठिकाणी पदभार ग्रहण समारंभ पार पाडला। एक अत्यंत अभ्यासू आणि जाणकार असा सर्वोदयी हा कार्यकर्ता आहे, ज्यांनी सर्वोदय आंदोलनात झेप घेऊन गांधी विचारांशी ज्याची बांधिलकी आहे, चांगलं काम करण्याचं या ठिकाणी काम केलं, ज्याला ग्रामीण भागाचा अत्यंत चांगला असा अनुभव आहे आणि आदिवासी समाजामध्ये सुद्धा मोठं काम केलं, अशा व्यक्तीची नेमणूक पक्षश्रेष्ठींनी या पदावर केली। त्याबद्दल पक्षश्रेष्ठींना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छेन। होय, आज कठीण काळ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, नव्हे तर देशात। एकीकडे धार्मिक विचारांवर आधारित संघटना काम करतायत, तर दुसरीकडे संविधानाच्या विचारांवर आधारित लोक या ठिकाणी काम करतायत आणि त्या पद्धतीने एक विचारांची लढाई या अख्ख्या देशात चालू असताना महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी वंचित नाही। मी सांगू इच्छेन की आजच्या या दिवशी आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचं दैवत राहिलं आहे। त्यांचा अपमान कुणी केला आजपर्यंत? राज्यपाल पदावर असताना सुद्धा अपमान केला गेला, काही प्रमुख नेत्यांनी अपमान केला, त्यांचा पुतळासुद्धा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्ताने सुद्धा राजकारण झालं, अनेक दूषणं देण्यात आलीत आणि त्यांची प्रतिमा डागाळण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनासुद्धा उत्तर देण्याची वेळ आता या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। एकीकडे जे आयडॉल्स आहेत आमच्या देशाचे, त्यांना पळवलं जातं आणि दुसरीकडे त्यांना डागाळण्याचं जातीच्या नावावर सुद्धा प्रयत्न होतो की अमुक हे व्यक्तिमत्व अमुक जातीचं आहे असं सांगितलं जातं। तर ही प्रथा यापूर्वी कधी नव्हती। अशा या विचार युद्धामध्ये आज सपकाळांची नेमणूक झाली। एक सामान्य कार्यकर्ता या नात्यानं मला एवढंच वाटतं की आपले हेवेधावे असू शकतात, आपण एकमेकावर दूषण देऊ शकतो, काय त्याला हरकत नाही, परंतु ही वेळ ती नाही आहे। आणि हा झेंडा जो आज हर्षवर्धन सपकाळांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला आहे, तो एकट्यांनी लढण्यासाठी नाही दिला। सुरेश भट या ठिकाणी म्हणतात की ही एकट्याची लढाई नव्हे, एकट्याने झेंडा उभारू नये। माझं अख्ख्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रेमींना आणि कार्यकर्त्यांना आव्हान आहे की त्यांनी या प्रसंगी हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी उभं राहून हा लढामध्ये जो लढाईसाठी जबाबदारी त्यांना देण्यात आली त्यात सहभागी व्हावं आणि काँग्रेस पक्षाला सपकाळांच्या नेतृत्वाखाली बळकट करण्यासाठी कटिबद्ध व्हावं। तीच खऱ्या अर्थानं अभिवादन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना ठरू शकतं असं मला वाटतं। अपघातामध्ये रणजित देशमुख किंवा प्रभाराव यांचा काळ्या काळापासून जर विचार करायचं झालं तर असं चित्र पाहायला मिळालं पक्षामध्ये महाराष्ट्रात की प्रदेशाध्यक्ष विरुद्ध उर्वरित काँग्रेसचा एक नेहमी संघर्ष राहिलेला आहे। त्यामुळे निदान यावेळी तरी प्रस्थापित काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून कठीण परिस्थितीतनं पक्षाला बाहेर काढण्यात एक मदत होईल। हे चॅलेंज तर आहे आणि हे कसबही असतं आणि त्यामुळं आता कशा पद्धतीने त्याला हाताळलं जातं, परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे की नेते कोणतेही होत जे प्रस्थापित असतील आमच्यासारखे किंवा आमच्यापेक्षा ज्येष्ठ असतील, त्यांनी हे विसरू नये की काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपण आहोत आणि त्यामुळं आपण जर काँग्रेस पक्ष बळकट करायला एकमेकांना जर सहाय्य नाही केलं तर आज जी अवस्था आपली आहे त्यापेक्षाही वाईट होऊ शकते। करिता सर्वांनी या ठिकाणी विचारपूर्वक विद्यमान नेतृत्वाच्या सोबत राहून खांद्याला खांदा देऊन हा लढा या ठिकाणी उभारला पाहिजे। जिल्ह्यामध्ये गटागटाचं राजकारण आहे, एक गट बैठक बोलावतो तर जिल्हाध्यक्षांना बोलवत नाही, अशा प्रकारे जर वाद सर्वत्र राहिले तर मग पक्षाचं कसं होईल? का नवीन प्रदेशाध्यक्षांना त्यातनं कसा मार्ग काढता येईल? नाही, हे आव्हान जरी या ठिकाणी असलं तरी आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी काँग्रेस प्रांताध्यक्षाच्या पाठीमागे उभे राहून हे प्रश्न सोडवण्याच्याकडे मी सहकार्य करू आणि पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी जितकं काही अटी शर्तीचे प्रयत्न करता येतील ते करून
एकत्र ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील राहू आम्ही. शेवटला प्रश्न, अपेक्षा काय आहे तुम्हाला नवीन प्रदेशाध्यक्षाकडनं? नाही, मला एवढंच या ठिकाणी वाटतं की सपकाळ जींच्या पाठीमागं त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीनं उभं राहून ते जे दिशा देतील पक्ष मजबूत करायला, बांधणीला, त्याचसाठी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि पक्षासाठी निस्वार्थ बुद्धीनं निष्ठापूर्वक काम केलं पाहिजे. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.